खर्रा नदीलाच्या रागातनं एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। ही घटना नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली। या मारहाणीमध्ये हातातील कडा तरुणाच्या डोक्यात मारल्याने गंभीर दुखापत झाली। तरुणाला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। आर्यन वहिले असं मृत तरुणाचं नाव असून राहुल हजारे आणि नागेश मेश्राम अशी मारेकरींची नावं आहेत। ठाकरे गटानं वर्ध्यामधील नाचणगावामध्ये रस्त्यावर बैलमंडी जनावरं आणून रस्ता रोको आंदोलन केलं। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या आणि निवडणुकांपूर्वी दिलेलं आश्वासन पूर्ण करा या मागण्यांसाठी आंदोलन केलं गेलं। सरकारने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यावेळेस देण्यात आलेला आहे। नागपुरात हेलिकॉप्टरचा कारखाना सुरू करण्यात येणार आहे। महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन यांच्यामध्ये करार झालाय। 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आलेली आहे। यातून 2,000 रोजगार निर्मिती होणार आहे। 2026 पासून हेलिकॉप्टर निर्मिती सुरू होणार आहे। अकोल्यात मोबाईल चोरी सीसीटीव्हीत चित्रित झालेली आहे। रेल्वे स्टेशनवर गाढ झोपलेल्या एका प्रवाशाचा मोबाईल अगदी सहज लंपास केला। या प्रकरणामध्ये 3 चोरट्यांना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अटक केलेली आहे। कोर्टाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावलेली आहे।